नव्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे का? अरे आओ, तू केव्हा आलीस? ठीक आहे, आत्ताच. मी काय विचारतेय, हे नव्या प्रोजेक्ट्सवर काम चालू आहे का? हो ग, खूप टूरची पॅकेजेस तयार करायचे आहेत. रिस्पॉन्स त्याला चांगला येतोय, त्याच्यावरतीच काम चालू आहे. लवकरच नवीन काहीतरी चांगलं वर्कआउट होईल. व्हेरी गुड. पण अविनाश, हा म्हणजे आपण पुढे जायची फार घाई तर करत नाही आहोत ना? अहो, तू असा प्रश्न विचारलास यामागे नक्की काहीतरी कारण आहे. आपल्या कंपनीची प्रगती खूपच चांगली आहे अविनाश, आपली कामं खूप वाढत आहेत, पण स्टाफ तेवढाच आहे ना. त्यामुळे त्यांच्यावर कामाचं प्रेशर येत असेल, साहजिकच आहे ते. पण मग काय करायला पाहिजे? म्हणजे त्यांना काम करताना आनंद मिळाला पाहिजे, ते महत्वाचं आहे. अहो, तू जरा जास्तच काळजी करते सगळ्यांची. नाही, लोकांबद्दल, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्टाफ बद्दल आपल्याला वाटणं हे खूप महत्वाचं आहे. पण त्यांच्याकडनं अतिरिक्त काम जरी मी करून घेत असलो तरी सुद्धा त्याचा मोबदलाही त्यांना मिळणार आहे. इन्सेंटिव्ह मिळणार आहेत, बोनस मिळणार आहे. पण अविनाश, अहो, मला असं वाटतं की डेडलाईन्स या हव्यातच, आणि त्या पूर्ण करण्याची, पाळण्याची जिद्दही हवी. जशी मिस दाभोळकर, मिस रजनी, मिस तिलोत्तमांमध्ये. आणि मला असं वाटतं की प्रेशर हे कामावरती अवलंबून असतं, काम करणाऱ्यावर जास्त अवलंबून असतं. मिस दाभोळकरांचं उदाहरण घे. मिस दाभोळकर त्यांना दिलेली प्रत्येक जबाबदारी अतिशय योग्य पद्धतीने पार पाडतात. आता त्यांच्यावरती प्रेशर नाही आहे का? आहे ना. कामाचंही प्रेशर आहे, घरचंही प्रेशर आहे, आणि प्रॉब्लेम्स कोणाला नसतात. त्यांच्या वडिलांची तब्येत बरी नसते, आजारी असतात ते. त्याचा त्यांनी कधी कामावरती परिणाम होऊ दिला नाही. त्यांची जबाबदारी त्यांनी अतिशय चोख पद्धतीने पार पाडली, आणि तेही त्यांच्या सहकार्यांना बरोबर घेऊन. तुला आवडते ती? अहो, हा काय प्रश्न आहे? तू नको तो विषय काढू नकोस. नाही नाही, तू चुकीचा अर्थ काढतोयस. मी तुला विचारते, ती कलिग म्हणून तुला आवडते का? तू नेहमी तिची स्तुती करत असतोस. कामाच्या बाबतीतही खूप विश्वास आहे तुझा तिच्यावर, आणि कर्नाळ्याला सुद्धा तिलाच घेऊन गेला होतास तू. मी त्यांना का घेऊन गेलो होतो याचं कारण तुला माहिती आहे. आणि आता असं नको म्हणू की मी त्यांना सोडायला का गेलो, कारण तूच सांगितलं होतंस की त्यांना घरापर्यंत सोडून ये. हा, आता घराच्या आत नाही सोडू शकलो कारण तुझे ते मित्र केतकर ते तिकडे मला दिसले. कोण? दिन्या? दिन्या भेटला होता तुला, आणि हे तुम्हाला आत्ता सांगतोयस? नाही, त्यांना भेटलो नाही. मला उलट त्यांना बघून खूप टेन्शन आलं. टेन्शन? हो अगं, एकतर तुला माहिती आहे ते कसं आहे. ते भेटतात आणि मग बोलत बसतात अवांतर, आणि मग वेळ निघून जातो, आणि त्यात माझ्याबरोबर मिस दाभोळकर होत्या. म्हणून मी त्यांना टाळलं आणि निघून आलो परत. काय रे? हा, काय झालं? नाही, गंमत म्हणजे मिस दाभोळकर सुद्धा त्यांना घाबरतात. हे काहीतरीच काय, दिन्या काय एवढा वाईट नाही हा त्याला घाबरावं वगैरे असा. नाही, तसं नाही. मिस दाभोळकर सुद्धा त्यांच्या शेजारीच राहतात ना. तू हे आधी सांगायचं नाहीस का? का? कशासाठी? अरे, मी किती दिवस त्याचा फोन नंबर शोधतेय. आता आदितीकडून त्याचा नंबर मिळेल मला, त्याला फोन करून सरप्राईज देते मी. अहो, आता एवढं सगळं झाल्यानंतर जर तुम्ही सहानुभूती दाखवायला आला असाल ना, तर प्लीज नको. मला ती नकोय. या अशा सहानुभूतीचा मला राग येतो. अगं राजा, अगं केवढा हा राग? रजनी, ही खरंच तू आहेस? अगं केवढी बदलली आहेस तू.
का? मी एकटीच का? आणि ऑफिस मधलं सगळंच बदललंय ना, मग मीच त्याला अपवाद कशी असेल? नाही, काहीही बदललेलं नाहीये. हा सगळा ना तुझा गैरसमज आहे. तुला असं वाटतंय की फक्त आदितीवर जबाबदारी सोपवली जाते, पण तसं काही नाहीये अगं. आऊ आणि अविनाश सर अजिबात तुझा भाव करणार नाहीत. करत नाहीत? तेच का? अदितीमुळे ऑफिस मधले सगळेच तुझा भाव करतात माझ्याशी. जय सुधा, किती वेळा समजावलं त्याला, किती वेळा त्याची बाजू घेतली. मला एकदाही माझी बाजू घेता आली, एकदाही. अदितीची चूक असेल ना तरी तिला नाही बोलत तो कधी, मला बोलतो. सगळेच 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 असंच करतात. ऐक ना रजनी, सगळ्यांच्या चुका शोधण्यापेक्षा सगळे असं का करतायत याचं कारण शोधलंस तर. तुम्हाला काय म्हणायचंय स्पष्टपणे सांगा. रजनी, मला अगदी मान्य आहे की तू स्पष्ट बघतेस, जे काय आहे ना तू तोंडावर बोलून टाकतेस. अगं पण हे सगळं फार होतंय असं नाही वाटत आहे का तुला? तू असं का वागतेस माहितीये? कारण तुझ्या मनात निर्माण होत चाललेली आदितीबद्दलची आडी. मला उगाच वाटलं तुम्ही मला समजवायला वगैरे आलायत. तुम्ही अदितीची बाजू घ्यायला आलात, अदितीचे गोडवे गायला. नाही बाळा, तसंच आहे. मी तुलाच समजवायला आलीये. आणि नको तिच्याबद्दल गैरसमज ठेवूस मना. अगं गुणी पोर आहे ती, चांगली आहे. तेच ना, गुणी पोर आहे ती, चांगली आहे असं तुम्हाला वाटतंय, पण कळेल एक दिवस. आणि आदितीची वकिली करायला आला असाल ना तर मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही. तुमची कामं खोळंबली असतील, तुम्ही जा. रजनी बाळा, अशाने एकटी पडशील ग. मी एकटीच आहे नंदिनी मॅडम. जेव्हापासून या शहरात आले ना तेव्हापासून एकटीच आहे. या ऑफिसमध्ये आले आणि वाटलं की एक कुटुंब मिळालं आपल्याला. पण आता तेही राहिलं नाही, गेलं आदितीमुळे. रजनी प्लीज या तुम्ही. मला कोणाशीही काहीही बोलायचं नाही. आदिती, या रजनीचा अति होत चाललाय आता. जय हळू. आदिती, दरवेळी आपण का नमतं घ्यायचं? इस्पेशली तू. आणि तुझ्या या समजूतदारपणाचा ना कधी कधी त्रास होतो. मग मी काय करायला हवं होतं? औननी विचारलं होतं ना काय झालंय, मग खरं सांगणं का टाळलंस? औन नाही कळू देत ना रजनीचं वागणं. जय, वाद आमच्यात होता ना, जो संपला झाला. तर आऊंना सांगून काय उपयोग झाला असता सांग मला. जाऊ दे ना, तू नको विचार करू. हा जो तुझा ऍटिट्यूड आहे ना आदिती, त्याचा राग येतो कधी कधी. नाही नाही, आपण एवढं चांगलं असून नाही चालत. लोक आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात. आणि ती रजनी
ती तर चोख गैरफायदा घेते तुझ्या शांत असण्याचा. जय, शांत हो, जाऊ दे ना. तिला जे करायचं ना करू दे. आपण तिच्या वाट्याला नको जायला. आणि तसाही तिचा आणि आपला फारसा संबंध येतच नाही. तेच एक बरं. नाही, तू आणि मी तिच्या बरोबर एकही प्रोजेक्ट करत नाही होत ना, हे चांगलंच आहे. एक्झॅक्टली, मी पण तेच म्हणते. मग संपला विषय. आपण त्याला खतपाणी नाही घालायचं. उद्यापासून रजनीला इग्नोरच करणार आहे. जय, काय चाललंय? मी विषय वाढवायचा नाही असं म्हटलं. रजनीबद्दल बोलायचं नाही असं म्हटलं नाहीये. जय, आपण एकाच ऑफिसमध्ये काम करतो. हे असं इग्नोर करून कसं चालेल सांग मला. मग मी काय करावं असं म्हणणं आहे तुझं? आता हे बघ, रजनी एवढं बोलली, पण अमित चिडला का माझ्यावर? अमित? आम्ही व्यवस्थित डिस्कशनही करतोय. तो तसा समजूतदार आहे जय. म्हणजे कोण कशासाठी का बोलतं हे त्याला माहिती आहे. मग आपण आपलं काम करत राहायचं. विषय संपला. अरे ते तुला माहित नाही. आवनी तुम्हाला बोलवलं? हा, बोलवलं? हा, आताच बोलवलं? हो. जय सर, कॉफी? हाँ? कॉफी? हाँ. आऊ, तुम्ही बोलवलं? हो, ये ना ये. अगं तू दिन्याला ओळखतेस ना? कम ऑन आऊ. दिन्या हे नाव त्यांना कसं माहिती असेल? ओह सॉरी सॉरी, दीनानाथ केतकर. ओळखतेस ना त्यांना? दीनानाथ केतकर? हो, अविनाश म्हणाला की तू त्याच एरियात राहतेस म्हणून. मी त्याला दिन्या म्हणलं म्हणून तुला आश्चर्य वाटलं असेल ना. अगं वर्गमित्र आहे तो माझा. मध्यंतरी खूप वर्षांनी भेटला तेव्हा मी माझं कार्ड दिलं त्याला, पण त्याचा नंबरच घ्यायचा राहिला. तुझ्याकडे आहे त्याचा नंबर? ए अदिती, नंबर आहे का त्याचा तुझ्याकडे? आऊ, अगं एका एरियात राहतात म्हणजे त्यांचा यांच्याकडे नंबर असणार आहे का? हो, पण मग तुला घर तर माहित असेल त्याचं. माहितीये ना घर? तू प्लीज एक काम कर, मला त्याचा फोन नंबर मिळवून दे प्लीज. हो. थँक्यू. चला, म्हणजे माझं काम झालं. अरे ती काय झालंय? कसला विचार करतेस? तर मी काय करू? कशाबद्दल? खूप मोठा प्रॉब्लेम झाला. एक मिनिट थांब. कसला प्रॉब्लेम? काय झालंय मला नीट सांगशील? तुला आठवतंय मी अविनाश सरांना सांगितलं होतं की मी केतकर काकांच्याच एरियात राहते. अविनाश सरांनी ते आऊंना सांगितलं आणि आज आऊंनी माझ्याकडे केतकर काकांचा नंबर मागितला. आणि मग काय? माझ्याकडे नाहीये असंच सांगितलं मी. पण त्यावर आऊ असं म्हणाले की मग त्यांच्याकडून घेऊन ये नंबर. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. वाटलं होतं निदान आऊंशी तरी खोटं बोलावं नाही लागणार, म्हणजे तशी गरज नाही भासणार. मला हे खोटं बोलणं नको वाटतंय आता. आदिती, हे तुलाही माहितीये की मलाही हे सगळं आवडत नाहीये.
कधी नव्हे ती एवढी चांगली माणसं आपल्या आयुष्यात आली आहेत, पण फक्त परिस्थितीमुळे ना आपल्याला त्यांच्याशी खोटं बोलावं लागतं. मला असं वाटतंय की आता लवकरच नवीन जॉब शोधावा लागणार. अदिती, मला हा जॉब सोडणं शक्य नाहीये आणि दुसरा अविनाश देव मिळणंही शक्य नाही. हे बघ, आपल्याला खरं बोलता येत नसलं ना तरी खरेपणाने, मुकाट्याने देव टूर्ससाठी जे काही करता येईल तेवढं करूया. निदान या एका प्रकारे आपण त्यांची परतफेड करू शकतो. जय, पण मी हा जॉब तर सोडू शकते. अदिती, हे बघ, तुला काय बोलायचं ते माझ्या पूर्णपणे लक्षात येतं, पण अविनाश, औंसारखे बॉसेस मिळणं खरंच खूप कठीण आहे आजकालच्या जगात. हे बघ, मी तुला आजपर्यंत कुठल्याही गोष्टीला नाही म्हटलो नाहीये, त्यामुळे नीट विचार कर आणि निर्णय घे. मग आऊंचं काय? केतकर काकांपासून जशा गोष्टी लपवत आलोय तशा औंपासूनही लपवाव्या लागणार, पटत नसलं तरी. जय, आपण काय कारण सांगायचं? आजही मला काहीच सुचत नव्हतं. बघ, कारण नंतर शोध. आता उशीर होतोय, आपल्याला घरी जावं लागेल. काका वाट बघत असते. तर यावरून नंबर कसा काय काढणार? त्यात नशीब त्या कुलकर्णीला अजून नंबर मिळालेला नाही. अरे, तुम्ही काय तुमची रूम विसरलात की काय? नाही नाही काका, दरवाजा उघडा होता आणि बाहेर कोणीच नव्हतं, म्हणून मग आम्ही आत आलो. हे असं असतं. ही शेजारी गेले, तुला सांगितलं होतं मी दरवाजा लाव म्हणून, पण नसणार तिनं लावला. आता हेच जर मी केलं असतं तर शेजाऱ्याकडे जाऊन तिनं आमची यांनी कमालच केली बाई. या वाक्यानं सुरुवात करून माझ्या पराक्रमाचा पोवाडा घालला असता. काय फ्रेश व्हायचं असेल ना तुम्हाला? हो काका, आम्ही आलोच. तू थांब, तू जा. काय झालं काका? कुलकर्ण्यांना सारखं पिडतोय मला. कुमुदिनीचा नंबर मिळाला काय म्हणून विचारतोय. मी मिळवू शकत नाही असं चॅलेंज देतोय मला तो. म्हणून ना मला तिचा नंबर हवाय. तू जरा मला शोधून देतोस? आणि खरं सांगू, कुलकर्ण्याच्या चॅलेंज पेक्षा आणखीन एक महत्वाचं कारण आहे. काय कारण? काय, 2 दिवसांनी कुमुचा वाढदिवस आहे रे, आणि मला ना तिला विश करायचंय. अजून लक्षात आहे मला तिचा वाढदिवस. हो, काय कॉलेजमध्ये असताना ग्रुप मधल्या प्रत्येकाचा वाढदिवस आम्ही साजरा करायचो. काय ते दिवस गेले आता, पण आठवणी तशाच आहेत. हो, काय आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो, त्या वरदान असतात. आणि काय आनंद देणाऱ्या आठवणींनी आयुष्य अधिक सुंदर होतं. आणि त्या जुन्या आठवणी पुन्हा समोर आल्या मग काय, दुग्ध शर्करा योग. काय रे, शांत का तू? देशील ना मला नंबर शोधून? मी प्रयत्न करतो काका. कर कर, प्रयत्नांती परमेश्वर. मग कुमुचा नंबर का नाही मिळणार? जा तू, जा जा, फ्रेश हो, जा जा. टाकल्या कुलकर्ण्या, नाही तू बघच आता, मी कुमुला विश करणारच. जय, काकांनी का थांबवलं होतं तुला? काकांना औंचा नंबर हवा होता. काय? हा, म्हणजे कुमुदिनीचा नंबर हवा होता.
एकीकडे ना मला खूप टेन्शन येतं, पण दुसरीकडे मात्र यांच्या मैत्रीचं कौतुकही वाटतं. बघ ना, दोघांमध्ये कसली टेलिपॅथी आहे. अरे आजच औंनी माझ्याकडून काकांचा नंबर मागितला आणि काकांनी तुझ्याकडून औंचा नंबर मागितला. मैत्री असावी ना तर ही अशी. खरंय, पण काकांकडे कुमुदिनीचा नंबर मागण्याचं कारण आहे. काय? त्यांच्या कुमुदिनीचा 2 दिवसांनी वाढदिवस आहे, म्हणजे आपल्या औंचा. त्यांना विश करायचं होतं म्हणून नंबर मागत होते. मला वाटलं देऊन टाकावा नंबर. जय, खरंच. अरे ती त्यांच्या ह्या भूतकाळाच्या आठवणीची चमक आज वर्तमानातही त्यांच्या डोळ्यात दिसते. त्यांची ही इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही याचं वाईट वाटतं. खरंय तुझं, पण हे दोघ जण जर एकमेकांसमोर आले तर मग आपलं खूप कठीण होईल. जय, नुसत्या या कल्पनेने सुद्धा ना खूप टेन्शन येतं मला. आज कसं बसं औंना टाळलं मी, पण परत जर औंनी हा विषय काढला तर मग काय करू मी? तेव्हा काय करायचं ते तेव्हा बघू.